तर नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी पहिल्यांदाच हे ब्लॉग करून राहिलो माझ्या शेतीचा. ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो हे माझी आमची शेती आहे, माझ्या वडिलांची शेती आहे. तर मी आलो आहे या शेतीमध्ये. तर तुम्हाला मी दाखवतो आमची शेती कशी काय. हे माझे मित्र आले आहे दोन, हे आकाश घोरपडे आणि आमचा हा गीतू बुढाले. तर तुम्हाला दाखवतो आमची शेती कशी काय आहे. फर्स्ट टाईम तुम्हाला हे दाखवतो मी की हा आमचा गेट आहे, आमचा महाराजा गेट आहे. हा जशी आम्ही जॉईंट केली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला दाखवतो. हे जे स्ट्रक्चर आम्ही उभे केलं आहे, हे दोन हे जे खुंट तुम्हाला दिसून राहिले, हे करंट आहे आमचा, बॅटरी करंट आहे. आणि हे टमाटर आहे आमचे. तुम्हाला चला दाखवतो, चला तिकडे जाऊ. चला तुम्हाला दाखवतो आमची शेती पूर्णपणे. आज मी पहिल्यांदा बनवतो हा ब्लॉग. तसं तर आमचं हे दरवर्षी राहते. मी पहिल्यांदा हे या प्लॅटफॉर्मवर मी पहिल्यांदाच उतरलो आहे की चला आपली शेती तर राहतेच. जे काय आपण दाखवतो 25 वर्षापासून तर आमचे आईवडील शेती करत आले. परंतु आता मला कुठं वाटलं की चला हे आपलं शेती जे आहे ते आपण हे सोशल मीडियाद्वारे आपण आपली शेती दाखवूया. आपण कशा पद्धतीने करते माझे वडील ते तुम्हाला सर्वांना दाखवतो. तसे माझे तर खूप सारे रील्स आलेले आहे. तुम्ही जसे बघितले असेल तर, नसेल बघितलं तर बघून घ्या. तुम्हाला दाखवतो अजून माझं शेत पूर्ण. हे जे आहे हे करंटचं दार आहे. करंट म्हणजे हा आपला मेन करंट नाही आहे, आपला बॅटरीचा करंट आहे हा. सर्वीकडे म्हणलं तर त्या कॉर्नरपासून तो आमचा जो कोटा आहे त्या कॉर्नरपासून सरळ सरळ तो पूर्ण असा फेरा फिरून लास्ट कॉर्नर हा आहे. ठीक आहे, तर तुम्हाला दाखवतो पूर्ण माझं शेत. चला. हे शेंग त्याला म्हणतो आपण, नायलन म्हणतो, नायलन शेंग. तर हे आहे ते. या नायलनला निघाला पुन्हा अजून 15 दिवस आहे. आता ह्या वेलावर आली आहे. हे आहे आपले भेंडी. त्यामध्ये कचरा तर खूप सारा झाला आहे, हा साफ करावा लागेल बारीक. छोट्या छोट्या शेंग जे असतात ते अशी वाटी, मतलब हे ह्याच्या कमीत कमी याचा जो अंतर जे आहे हे 4 फूटचं अंतर आहे. हे सांदवाला म्हणतो आपण, हे शेती यायची. चला, मेन तुम्हाला जो आमचा आता जो करंटमध्ये भाजीपाला आमचा निघून राहिला, कारले, दोडके, लौकी आणि वांगे, हे तुम्हाला मी दाखवतो. हा आहे सध्या हे लावणी आहे आमची. तुम्ही बघू शकता, हे कारल्याची लावणी आहे. अशा पद्धतीनं हे जुगाड केलं असतं सर्व दाखवून मला. हे अशा पद्धतीने बांधणी वगैरे हे तुम्हाला पहिलेच ब्लॉग दाखवला पाहिजे, परंतु मी तेव्हा मला ही काही आयडिया सुचली नव्हती. म्हणून मी आता सध्या म्हटलं सर्व भाजीपाला निघाल्यानंतर मी मला आयडिया सुचली, तर मी तुम्हाला दाखवतो. हे दोडके आहे. सर्व फुलं आता सायंकाळी टाईम झाले तर सर्व फुलं हे तुम्हाला दिसतं खूप. तुम्हाला दाखवतो मी दुरून. तुम्हाला ही कारल्याची वेल, हे दोडका तुम्ही बघू शकता. हे तुम्हाला दाखवतो मी यामध्ये. हे बघा, हा दोडका आहे. तर अशी आमची शेती. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा मला काय आणू याच्यामध्ये, काय काय आम्ही नवीन केलं पाहिजे. कोणी एक्सपिरियन्स असेल, कोणी एक्सपिरियन्स आपला शेतकरी, तर त्याने मला नक्की कमेंट करावी, मला सांगावं मला. ही तशी लौकीची तुम्हाला दाखवतो मी शेती. हे वांगे आहे. तर वांग्यामध्ये हे थोडंसं रोग आलेला आहे याच्यामध्ये, तर थोडं ह्याच्यामध्ये लक्ष नाही बसलं आहे. त्यामुळे हे थोडी शेती आम्ही थोडा साईडला केली आहे. त्याच्याकडे जास्त लक्ष नाही आहे, तर ते थोडी रोगामध्येच गेले आहे शक्यतोवर. आणि त्याच्यामध्ये कचरा पण जास्त झाला आहे. तर अशी आमची शेती आहे. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला आमची दाखवतो. हे झाली आता आमची पहिली लावण. त्यानंतर तुम्हाला दुसरी लावण जी आहे ते पण तुम्हाला दाखवणार स्टार्टिंगपासून. ते तर तुम्हाला आम्ही जसं आम्ही बी टाकतो त्यापासून तुम्हाला मी सर्व दाखवतो. तसे माझे वडील ह्याच्यामध्ये ॲक्सेप्ट पण नाही करणार, कारण तर व्हिडिओ घ्यायला वडीलच माझे थोडेसे, मतलब तुम्ही समजू शकता ना, आपले मिडल क्लासचे आपण असे व्हिडिओ करतात. आपले वडील मानत नाही की हे काय फालतूगिरी आहे असं वाटते. पण मी करेन व्हिडिओ बनवायला. तर तुम्हाला मी सर्व शेती दाखवतो. तर या ब्लॉगला मी इथेच एंड करतो.